कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या मागील आता 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत. स्थानिक लोकांना ज्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत ते कुठल्याच सुविधा मिळत नाहीयेत. किमान महानगरपालिकेने इथून कचरा तरी उचलला पाहिजे, जेणेकरून लोकांचं आरोग्य हे सुरक्षित राहील. तर त्या बाबतीत सुद्धा महानगरपालिकेचा इतका हलगर्जीपणा चाललाय. आताच नुकतीच महापालिकेने सुमित एल्को नावाची जी कंपनी ते अपॉइंट केली या कचऱ्याच्या विषयासाठी, तर त्यांचा तर इतका अनागोंदी कारभार चाललेला आहे. मुळात त्यांची वाहनांची संख्या कमी आहे, तेव्हा प्रत्येक वॉर्डात व्यवस्थित वाहनं त्यांची पोहोचत नाहीयेत. सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागीच असतो, लोकांकडनं डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये. त्यातल्या त्यात माझ्या कानावर असे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. मला कुठेतरी असा गंध येतो की ज्या वेळेला भरती प्रक्रिया केली सुमित एल्कोने, 50-50 हजार लोक कामगारांकडनं घेतले भरतीसाठी, मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो. आमची एकच माफक अपेक्षा आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बाकी आम्हाला पायाभूत सुविधा देत नाहीत, किमान लोकांचं इथल्या सामान्य लोकांचं आरोग्य तरी धोक्यात घालू नये आणि कचरा वेळेवर उचलला गेला पाहिजे. आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, कधी संबंधित कंपनी असेल, त्यांना काहीतरी एखादी सक्तीची सूचना किंवा एखादी नोटीस दिली पाहिजे, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही. नागरिकांकडे हा जो काय जिजिया कर चाललाय पैसे मागण्याचा, तो प्रकार घडला नाही पाहिजे. लोकांना सुविधा इथं मिळाली पाहिजे. आणि यात कुठेतरी भर म्हणून आमच्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी सुद्धा लोकांना दम देत आहेत. मुळात मागे जी गाडी दिसते या गाडीत कचरा सेग्रिगेट केलेला नाहीये, परंतु ज्या वेळेला पैशांच्या विषयात गोंधळ निर्माण होतो त्यावेळेला लोकांना सांगितलं जर कचरा वेगळा केला तरच आम्ही घेणार. 4 दिवस तिथून कचरा घेतला नाहीये. 4 दिवस लोकांनी घरात कचरा ठेवायचा का? लोकांकडे प्रश्न उपस्थित झाला, कचरा टाकायचा कुठे नक्की? ज्या वेळेला गोंधळ निर्माण झाला त्यानंतर सांगतात ठीक आहे टाका त्या गाडीमध्ये. त्या गाडीचं तुम्ही शूटिंग करा, फोटो बघा तुम्ही त्या गाडीचे, कचरा वेगळा केलेला नाहीये. परंतु पैशाच्या नावावरून गदारोळ झाल्यानंतर सांगितलं जातं की नाही तुम्ही कचरा टाका, हरकत नाही आम्ही घेऊ. म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना तुम्ही वेटीस धरता का? असं जर असेल तर यापुढे नागरिक म्हणून आम्ही सहन करणार नाही. आणि नाईलाजाने काहीतरी नागरिकांना जी काय प्रतिक्रिया येईल, महानगरपालिका असेल किंवा कंत्राटदारांची लोक असतील, त्या रोषात या लोकांना समोर जावं लागेल, एवढे मी निश्चित आजच्या दिवशी सांगतो. नाही तसं कसं झालेलं नाहीये. आणि आता यांच्या समोर क्लिअर केलं आणि सगळ्यांना बोलवलंय, जे स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं, जे कोण गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं शहनिशा करा, कोणी पैसे मागितले ते समोर क्लिअर करा. हो, गाडीमध्ये व्यवस्था आहे, ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे. आणि ते 4 प्रकारचे करायचे, ओला कचरा, सुका कचरा, कागद, काच आणि कापड असं वेगवेगळं घ्यायची. त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली गेले 8 दिवसापासून. पण तसं यांना सूचना पण दिलेल्या आहेत.